नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ नेमका कोणत्या टॉपिकवर आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये किती क्षेत्रात ऊस लागवड झालेली आहे, तसंच यंदा महाराष्ट्रात किती साखर कारखाने चालू राहतील, तसेच यावर्षीचा ऊसतोड हंगाम किती महिने चालेल आणि ऊसतोड हंगामाला सुरुवात कधीपासून होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, या वर्षीच्या हंगामाला राज्य सरकार आणि साखर उद्योगांच्या बैठकीनंतर 2025 ते 26 या हंगामाची सुरुवात ही 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणजे 1 तारखेपासून महाराष्ट्रातील पूर्ण साखर कारखान्यांचे बॉयलर तुम्हाला पेटलेले दिसतील आणि वाहतूकदार कारखान्यासाठी कच्चा ऊस घेऊन रस्त्यानं वाहनं चाललेली तुम्हाला दिसतील। म्हणजे एकंदरीत साखर कारखान्यांची ओपनिंग ही 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। कारण यावर्षी जास्त पाऊस काळ, रानाने सगळा चिखल, परत ऊसानी पाणी आणि बाहेर खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळे यंदाचा म्हणजे हंगाम थोडा उशिरा चालू करण्यात आलेला आहे। दरवर्षीचा हंगाम हा 1 ऑक्टोबरपासून किंवा 15 ऑक्टोबरपासून चालू करण्यात येत असतो। तर आता ऊसाचं क्षेत्र, तर मित्रांनो, इंडस्ट्रियलिस्ट बॉडीज अहवालानुसार यावर्षी ऊस हंगामासाठी 2025 ते 26 महाराष्ट्रात ऊस लागवडीचं क्षेत्र हे 14.93 लाख हेक्टर इतकं आहे। गेल्या वर्षी थोडा पाऊस काळ जास्त झाल्यामुळं यावर्षी ऊस लागवड म्हणजे वाढवली आहे आणि म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 8% क्षेत्र जास्त वाढलेलं आहे। त्यामुळं यावर्षी कारखाने हे जरा म्हणजे जास्त चलतील। आता किती चलतील ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे। तर मंडळी, आता आपल्या महाराष्ट्रात एकूण किती कारखाने आहेत? तर मित्रांनो, औद्योगिक अहवालानुसार म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने हे 208 आहेत। म्हणजे ज्यांची नोंदणी झालेली, नोंदणीकृत कारखाने म्हणतोय मी, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतील किंवा कमी। तर मित्रांनो, 208 कारखान्यांपैकी कारखाने जवळपास 190 ते 200 कारखाने हे चालू राहणार आहेत। आता ते पण शुगर कमिशनर रेटच्या म्हणजे औद्योगिक अहवालानुसार मी हे सांगतोय। तर जवळपास म्हणजे काही कारखाने जे आहेत ते काही उशिरा चालू होतात, म्हणजे काही 17 पासून पुढे चालू होतात, तर काही म्हणजे लवकर चालू झालेले असतात। तर काही कारखाने हे जास्त काळ पण चालू शकतात ह्याच्यामधले, ह्या 190 ते 200 मधले कारखाने। तर काही भागामध्ये खूप जास्त दिवस चालतात, म्हणजे जवळपास एप्रिल मे पर्यंत कारखाने चालू असतात। तर आपल्या इकडं म्हणजे साधारणतः मराठवाड्यात एप्रिल ते मार्चपर्यंत कारखाने चालतात। यावर्षी कारखाने नेमके किती महिने चालतील? तर मित्रांनो, दरवर्षी म्हणजे कारखाने हे जवळपास म्हणजे कारखान्याचा जे एकंदरीत कालावधी आहे ते 150 दिवसांचा असतो, म्हणजे 4 ते 5 महिने। पण गेल्या मागील म्हणजे ह्या 2-4 वर्षाखाली जवळपास 3-3.5-4 महिने कारखाने चलत होते। तर यावर्षी कारखान्यांनी जे अंदाज दर्शवला आहे, जवळपास सीझन 4 ते 5 महिने, 5 महिन्याच्या पुढेही चालू शकतात, कारण अंदाज आहे हे फक्त। तर म्हणजे त्यांना एक ठोस म्हणजे सांगायचेच नाही की ह्या महिन्यात फाटा पडेल किंवा म्हणजे ते ऊसाच्या क्षेत्रावर अवलंबून असते। तर दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडं म्हणजे जास्त दिवस कारखाने चलतील असा म्हणजे कारखान्यांचा एकंदरीत अंदाज आहे। जवळपास आता बहुतेक कारखाने चालू झालेत महाराष्ट्रातले। ऊसाच्या टोळ्या ह्या रस्त्यानं भरून चाललेल्या दिसायला लागल्यात, प्रचंड म्हणजे वाहनं, ट्रॅक्टर, ट्रक, पुन्हा छकडे, मिनी ट्रॅक्टर। म्हणजे आता जवळपास 1 तारखेला कारखाना चालू होणार आहे, तोपर्यंत म्हणजे जे वाहन मालक आहेत ते टोळ्या घेऊन ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे रवाना झालेले आहेत। काही जणांनी जाऊन फळ बघणं, परत राहण्यासाठी जागा वगैरे व्यवस्थित नियोजन लावणं, ही सगळी तयारी चालू आहे। 1 तारखेला तिकडे बॉयलर चालू होण्याच्या आधी ह्यांची इकडून म्हणजे ट्रिप भरायची आणि डायरेक्ट कारखान्यावर घेऊन जायची, अशी म्हणजे काही वाहन मालकांची तयारी चालू आहे। तर पावसानं म्हणजे वेगळंच आपलं मांडून ठेवलं इकडं। तर इकडं म्हणजे आता लोक ऊसतोडल्या जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि पाऊस पावसाळ्यासारखा पडायला चालू झाला आहे। 4-5 दिवस झाला अगदी सारखा पाऊस चालू आहे आणि जे म्हणजे ऊसतोडणीसाठी जे कामगार गेलेले आहेत त्यांचे तर रस्त्यानं खूप हाल आहेत। कारण कुठं म्हणजे त्यांना पावसामध्ये सगळा पसारा बिसारा, पुन्हा लहान लेकरं असतात मग त्यांच्यासोबत, मग अशा टायमाला व्यवस्थित निवारा भेटला तर ठीक आहे, नाही तर पावसामध्ये खूप बेजारी होण्याची शक्यता आहे। तर थोडं म्हणजे पाऊस उघडल्यानंतर गेलं तरी काय हरकत नाही, कारण 1-2 ट्रिपा गेल्या तरी जाऊ द्या, पण
लेबरची बेजारी करण्यात काही अर्थ नाही, कारण तिथं जाऊन सगळं ज्या ठिकाणी टोळी ठेकायची त्या ठिकाणी सगळा चिकूल गवत, आणि आता हिवाळा चालू झाला आहे त्यामुळं सकाळी खूप गारवा पडायला लागला आहे. तर एकंदरीत म्हणजे सांगण्याची माहिती एवढीच आहे की बाबा थोडं पाऊस उघडू द्या आणि त्यानंतरच टोळ्या व्यवस्थित घेऊन जावा, कारण तिथं जाऊन पण बसून ठेवायला जमणार नाही. गेल्यानंतर काम लागलं तर चांगलं असतं, नाही तर जाऊन बसवायचं म्हणल्यानंतर फुकटचं घरून नेलेलं राशन संपून टाकायचं, ह्याला काही अर्थ राहणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.